ही पुरणपोळी इतकी मऊसूत बनलेली आहे की तुम्ही हिला दाताने का, ओठाने का किंवा तोंडात ठेवा नुसती विरघळेल. कारण ही पुरणपोळी आज आपण खास होळी स्पेशल बनवलेली आहे. तर इथे मी 1.5 कप चणा डाळ घेतलेली आहे. अर्ध्या तासासाठी मी ती भिजत घातली होती. आता ती चणा डाळ मी शिजायला टाकलेली आहे. गरजेनुसार पाणी घालायचे, थोडी हळद घालायची आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या अशा काढून घ्यायच्या आहेत. मस्तपैकी मऊसूत शिजत आहे डाळ तोपर्यंत इकडे एकीकडे कणिक भिजून घ्यायची आहे. तर इथे मी घेतलेले आहे 1.5 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मी इथे घेतलेला आहे मैदा. आता त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ असं व्यवस्थित टाकून चांगल्यापैकी अशी कणिक बनवून घ्यायची. जशी आपण खापरवरच्या पुऱ्या म्हणजेच मांडे बनवतो त्या प्रकारे आपली ही कणिक इथे बनून तयार होते. आता एकीकडे मी जे काही आपलं ऐच्छिक पाणी होतं त्या डाळीचं ते काढून घेतलेलं आहे कटासाठी, म्हणजे कटाची आमटी बनवतो त्यासाठी. 1.5 कप डाळीसाठी मी इथे 1 कप गूळ घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये वेलची पूड, सोंठ पावडर, त्याचबरोबर त्यामध्ये जायफळ पावडर देखील घातलेली आहे. आता आपलं जे बटाट्याचे मॅशर असतं त्याच्याने आपली ही डाळ मस्तपैकी अशी घट्ट होईस तोपर्यंत मॅश करून घ्यायची आहे. आता एकीकडे आपली कणिक देखील तयार झालेली आहे. आता त्याचा 1 छोटा लिंबू एवढा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि एक आपला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. तो आतमध्ये प्रेस करायचा आहे, कणिक बाहेर अशी ओढायची आहे आणि मस्तपैकी असं त्याला बंद करून घ्यायचं आहे. इथे आपला कणकेचा गोळा आणि पुरणची पारी ही तयार झालेली आहे. आता मस्तपैकी असं अलगद असं लाटून घ्यायचं आहे. ही पुरणाची पोळी आपली बिलकुलही फाटणार नाही, तुटणार नाही, कारण कणिकही तशी आपण मळलेली आहे. त्याचबरोबर पुरण देखील तसं तयार केलं.